सुनीता जामगडेला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। सुनीता पाकिस्तानमध्ये धार्मिक नेत्याला भेटायला गेल्याची माहिती आहे। देशाची संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय तिच्यावर आहे। एलओसी ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेल्या सुनीता जामगडेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। सुनीताची पोलीस कोठडी संपल्यानंतर काल न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर तिला न्यायालयीन कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। सुनीता जामगडेला न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवली आहे का याबाबत सध्या तपास सुरू आहे। तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडलेले आहेत। तेजस, सुनीता जामगडेला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि आतापर्यंतचा तपास कसा समोर आलाय? तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। तेजस, सुनीता जामगडेला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, सविस्तर सुनीताची पोलीस कोठडी संपल्यानंतर काल न्यायालयात हजर केल्यावर प्रथम श्रेणी न्यायालयाचे न्यायाधीश एयू माटे यांनी सुनीताला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे। सुनीता जामगडे पाकिस्तान धार्मिक नेत्याला भेटायला गेली असल्याची माहिती आहे। त्यासोबत सुनीताची नियमित जे जामिनीसाठी 2 दिवसात न्यायालयात अर्ज दाखल केला जाणार आहे। एकंदरीत बघितलं तर सुनीताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वकील नसल्याने न्यायालयाने जिल्हा कायदेशीर सेवा प्राधिकरणाकडून मोफत वकील उपलब्ध करून दिला। या प्रकरणात सुनीताच्या वतीने ॲडव्होकेट प्रशांत परिवार यांनी बाजी मांडली आहे। एकंदरीत बघितलं असेल तर सुनीताच्या संपूर्ण ज्या प्रकारेची एलओसी पार केली, तिचे जे संवाद आहे धर्मगुरूशी, ते काय झालं आहे संपूर्ण चौकशी होणार आहे। त्यासोबतच या तपास यंत्रणेमध्ये अनेक धक्कादायक माहिती सुद्धा समोर येणार आहे। यासोबतच जर बघितलं असेल तर सुनीता ही 3दा एकंदरीतच एलओसी पार केली आणि त्यामुळे अनेक धक्कादायक तंत्र सुद्धा तिने काय वापरले आहे। त्यासोबतच जर बघितलं असेल तर सुनीता ही जी आहे धर्मगुरी सोबत चॅट करत होती, त्यासोबत पाकिस्तानला 2 व्यक्तींसोबत सुद्धा ती चॅट करत होती। त्यामुळे ती काय बोलत होती, जे काय तिचा संवाद होता, संवादमध्ये काय संवेदनशील माहिती दिली का याचा सुद्धा तपास पुढे येणार आहे। अगदी धन्यवाद तेजस, जोडूनच राहा, अजून एका बातमीचे तपशील आपल्याकडून जाणून घ्यायचे आहेत।